बघा योगिता ड्युटीला नाही गेली आणि गेली कुठे मार्केटला, मच्छी मार्केटला. आणि घेऊन काय आली बघ, काय काय मच्छी आणलीस तू? काय नाव नाही माहिती, सांगते ना कधीपासून सांगते, नाव नाही माहिती. मी एवढा आली तेव्हापासून विचारू म्हटले मच्छीचे नाव काय, मच्छीचे नाव बघा. ही मच्छी घेऊन आली. आता आम्हाला माहिती नाही, मला पण नाही माहिती, योगिताला पण नाही माहिती मच्छीचं नाव. तर नावाचे आपल्याला काय करायचं, खायचं काम करायचं. तर अशी योगिता घेऊन आली आहे. हे बघा, हे 3 मच्छी आणि हे दुसरी मच्छी आहे. हे मच्छीचं तर नाव माहिती आहे, तेल बांगडा सांगितलं त्यांनी. तर आता हिचे मला काही भाजी बनवणार की फ्राय. तर आता योगिता नवीन रेसिपी फ्राय बनवून दाखवणार आहे. नवीन रेसिपी काय नाही, तू सॉल्व करून दे, नंतर काही फ्राय करून करू आपण. तर रेसिपी त्याच्यात काय आपण बनवतो तसं बनवायचं. हे योगिता, आता मी हे मच्छी सर्व साफ करून दिली आणि तुला कट पण करून दिली. हा, आता मी बनवते ना. हा, आता बनव. पप्पा म्हणजे नेक्स्ट लेवल. मला पप्पांच्या हातचं आवडतं. त्यांची रेसिपी किसी के बस की बात नाही. तर नमक आपल्या टेस्ट प्रमाणे तुम्हाला किती लागेल त्याप्रमाणे नमक टाकून घ्यायचे. आणि हे हिरवी मिरची त्यांनी टाकलेली आहे ना ठेचा, त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, धनिया, कोथिंबीर सर्व मिक्स आहे, मिक्सीमध्ये ग्राइंडिंग केलेली आहे. हा, साईडला टाकून दे. तर आमची फिश रेसिपी कशी वाटली असेल योगिता आपली फिश रेसिपी? त्यांना माहिती, आता कमेंट्स करून सांगतील तेव्हा. तर योगिताने खूप छान फ्राय केलेली आहे मच्छीची. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक पण करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां, चला बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण.